वेलकम टू बिझी किचन। फिश खाणाऱ्या लोकांसाठी आज मी एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे गोवन फिश करी। आज मला बाजारामध्ये मोठे प्रॉन्स मिळाले, तर फिशच्या ऐवजी मी प्रॉन्सच वापरणार आहे। प्रॉन्स करी करण्यासाठी प्रथम आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कांदा भाजायला घेते। एक अर्धा चमचा तेल घालून घेऊया। कांदा आपल्याला हलका गुलाबी करायचा आहे। कांदा हलका गुलाबी झालाय, त्यात आपण 2 टेबलस्पून धणे घालूया। परत अर्धा चमचा तेल घालूया आणि हलका भाजून घेऊया। आपले कांदा आणि धणे दोन्ही गुलाबी हलके भाजून झाले, ते आपण ताट्यात काढून घेऊया। त्याच कढईत आपण 1 वाटी खोवलेलं खोबरं भाजून घेऊया। 1 चमचा तेल घालूया आणि खमंग गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। मी गॅस थोडा मोठा केलाय। आपलं खोबरंही आता चांगलं भाजून झालंय आणि खमंग वास आला, ते काढून घेऊया। वाटणासाठी मी 6 काश्मीरी मिरच्या आणि 6 लवंगी तिखट मिरच्या कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातल्या होत्या। त्यातल्या फक्त मिरच्या वरच्या काढून घेऊन आपण वाटणात टाकणार आहोत। 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या। आपलं गार झालेलं कांदा खोबरं आणि धण्याचं मिश्रण, आणि मीठ। आता हे आपण कोरडं आधी वाटून घेऊया। कोरडं वाटून झाल्यावर आपण त्यात पाणी घालून गंधासारखं बारीक वाटून घेऊया। हे वाटताना आपल्याला जरा बरा वेळ लागतो। आपलं वाटण एकदम बारीक वाटून झालंय। आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी आपण कढई गरम केली आहे, त्यात आपण तेल घालूया। मी 3 टेबलस्पून तेल घेतलंय। तेल तापलेलं आहे, त्यात आपण 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया। लसूण आपला गुलाबी झालाय, त्यात आपण एक छोटा कांदा बारीक चिरून घालूया। कांदा परतला गेलाय, आपण त्यात वाटण घालूया। 7 ते 8 आमसूल घालूया। पाणी घालूया, 1 उकळी आणूया आधी। आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे, त्यात आपण प्रॉन्स घालूया। या प्रॉन्सला मी थोडं हळद आणि मीठ लावलेलं आहे। हा रस्सा आपण अजून 10 मिनिटं उकळू देऊया। आपण त्यात कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। आपली गोवन प्रॉन्स करी तयार आहे। ही सोपी गोवन प्रॉन करी तुम्ही नक्की करून पहा आणि पाहत राहा बिझी किचन।